मराठवाड्यात आज सकाळी 8:47 भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ या भूकंपाचे केंद्र असून रिश्टर स्केलवर 4.7 इतकी तीव्रता नोंदवण्यात आली आहे। या धक्क्यांमुळे हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले। लातूर येथील भूकंप मापन केंद्रात याची नोंद झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। काही ठिकाणी मातीच्या घरांची पडझड झाली आहे। 1993च्या किल्लारी भूकंपाच्या आठवणीनं परिसरात भीतीचं वातावरण असलं तरी प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र मोटार वाहन शालेय बस नियमन 2026 ची नवीन अधिसूचना जारी केली आहे। यानुसार आता शालेय बसचे भाडे परिवहन विभाग निश्चित करणार असून पालकांकडून आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे। प्रत्येक शाळेत तक्रार निवारणासाठी ट्रान्सपोर्ट कमिटी स्थापन होणार असून वाहनांमध्ये GPS पॅनिक बटन, CCTV आणि सीट बेल्ट बंधनकारक असतील। 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला परिचारिका अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द केले जातील। यामुळे शालेय वाहतूक अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे। वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली आहे। मात्र अलीकडच्या काळात या संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असून यामुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येतोय, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त केली होती। शरद पवार यांच्या या विधानानं राजकीय वातावरण तापले। भाजप शिंदे गट आध्यात्मिक आघाडीनं या वक्तव्याचा विरोध केलाय। लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारनं कफ सिरपबाबत अतिशय कडक पाऊल उचललंय। नव्या नियमांनुसार 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना खोकल्याचे औषध देण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे। तसेच 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील ही औषधे शक्यतो देऊ नयेत असे सांगण्यात आले आहे। गेल्या काही काळात औषधांमधील भेसळ आणि विषारी घटकांमुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। आता औषध कंपन्यांच्या कच्च्या मालाची आणि तयार औषधाची प्रयोगशाळेत कडक तपासणी करणे अनिवार्य असेल। डॉक्टरांच्या मते लहान मुलांच्या बाबतीत औषधांपेक्षा घरगुती आणि सुरक्षित उपाय जास्त फायदेशीर ठरतात। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ओवैसी यांच्या MIM पक्षाने हुमायूं कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टीशी युती तोडून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। कबीर यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे आणि ममता बॅनर्जींना हटवण्यासाठी 1000 कोटींच्या डीलवर चर्चा करत असल्याचं दिसतंय। या व्हिडिओमुळे मुस्लिमांच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचे MIMने म्हटलंय। तृणमूल काँग्रेसने देखील या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून अल्पसंख्याक मतांचं विभाजन करण्याच्या कबीर यांच्या रणनीतीवर आता मोठी राजकीय खळबळ उडालेली आहे। अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे महत्त्वपूर्ण बैठक होतीये। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स आणि इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिफाफ यांच्या नेतृत्वाखाली ही शिष्टमंडळ स्तरीय चर्चा पार पडतीये। या पार्श्वभूमीवर व्हॅन्स यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली। दरम्यान इराणची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याच्या चर्चा व्हाईट हाऊसने फेटाळून लावल्यात। दुसरीकडे गालिफाफ यांनी विमानात शालेय विद्यार्थ्यांचे आणि वस्तूंचे फोटो ठेवून हल्ल्याचा निषेध नोंदवला। ट्रम्प यांनी इराणला करारासाठी इशारा दिला असून 14 एप्रिलला लेबनॉन इस्रायलमध्ये ही चर्चा होणार आहे। EPFO आता पूर्णपणे डिजिटल होत असून EPFO 3.0 मुळे PFचे व्यवहार बँकिंग सारखे सोपे होतील। आता सदस्यांना PFचे पैसे काढण्यासाठी UPI आणि ATMची सुविधा मिळेल, ज्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही। आजारपण, शिक्षण किंवा घरासाठी पैसे काढण्याचे नियम सोपे करून ते फक्त 3 गटांमध्ये विभागले आहेत। विशेष म्हणजे 75% रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येईल। नोकरी बदलल्यास PF आपोआप ट्रान्सफर होईल आणि नोकरी सुटल्यास तात्काळ 75% पैसे मिळतील। निवृत्तीच्या बचतीसाठी खात्यात 25% रक्कम शिल्लक ठेवणे आता अनिवार्य असेल। या बदलांमुळे कोट्यवधी नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थातच CRPF कॉन्स्टेबल पदांच्या 9175 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून 20 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। इच्छुक उमेदवारांना 19 मे 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल।
या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असून पुरुष व महिला अशा दोन्ही उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी 21 ते 27 वर्ष वयोगटातील 10वी उत्तीर्ण उमेदवार पात्र असून निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी CRPFच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अभिनेता सनी देओलच्या जाट चित्रपटाला प्रदर्शित होऊन 1 वर्ष पूर्ण झाले असून या निमित्तानं त्याने चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलंय. सनीने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही धमाकेदार ॲक्शन सीन आणि मजा मस्तीचा व्हिडिओ शेअर केलाय. दिग्दर्शक गोपीचंद मलेनेनी यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या यशाचा आनंद साजरा करताना सनीने रणदीप हुड्डा आणि सहकलाकारांचे आभार मानलेत. विशेष म्हणजे सनीने जाट 2 बाबत सूचक संकेत दिले असून लवकरच या सिक्वलची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे सनीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने RCB विरुद्ध 26 चेंडूंमध्ये 78 धावांची वादळी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधलं. या स्फोटक कामगिरीनंतर खुद्द विराट कोहलीने मैदानावर वैभवचं कौतुक केलंय. विराटनं वैभवच्या टोपीवर ऑटोग्राफ देताना डिअर वैभव, वेल डन असा खास संदेश लिहिला. या विजयासह वैभवने IPL 2026ची ऑरेंज कॅप देखील आपल्या नावावर केली आहे. केवळ 4 सामन्यांमध्ये 200 धावा पूर्ण करणाऱ्या या युवा खेळाडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून किंग कोहलीने दाखवलेल्या या खिलाडू वृत्तीचं सर्वत्रच कौतुक होतंय.